हाय हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू आर न्यू व्लॉग. सो आजपासून आमचं जे निशाण आहे देवाचं शिगम्यासाठी आणलेलं ते आजपासून जवळील सगळ्या गावात फिरणार आहे आणि आता त्याची पूजा करत आहेत पप्पा. आणि आम्ही सुंगीचं वळेसर त्याला घालणार आहोत. तर आजपासून निशाण पूर्ण 8 दिवस जवळील गावात फिरेल आणि त्यानंतर आमचा शिमगा हा गुढीपाडव्याच्या 1 दिवस आधी आहे, म्हणजे 29 मार्चला आमचा शिमगा असेल. सो आता याची पूजा झाली आहे, ह्याला वळेसार घालतो आहे सुरंगी फुलांचा आणि आता ही निशाण फिरणीसाठी सज्ज होईल. सो येस, आम्ही आज बांगडा मासा आणलेला आहे आणि मम्मी आता त्याला साफ करते, मग त्याला मीठ लावून ठेवणार थोडा वेळ. आणि आईने आज सकाळी गोल्डन एग्स पाठवलेत, म्हणजे गावठी अंडी जी म्हणतो त्याच्यामध्ये खूप प्रोटीन असतं, ते पाठवली आहेत. आता इथे बांगड्याला मस्त मीठ लावून ठेवलं आहे. तर हे आहे बांगड्याच्या कढीसाठी लागणारं साहित्य. तर आपण इथे लाल तिखट, हळद, खोबरं, आलं, लसूण, कांदा, कैरी आणि हे तिरफळं आहेत आणि धणे घेतलेले आहेत. आपण आता या सगळ्याचं नीट वाटण करून घेऊया मिक्सरमध्ये. तर आपलं वाटण आता इथे तयार आहे. आपण आता याची बांगडा कढी बनवूया. तर एका टोपात वाटण आणि मच्छीच धुवून साफ मीठ लावलेली नंतर पाण्याने नीट धुतली आहे 3-4 वेळा. आणि आता आपण याला आमटी उकळवत चुलीवर ठेवणार आहोत. भात झालेला आहे आपला, गरम आहे ना भात. आपला भात ऑलरेडी इथे तयार आहे. गरमागरम चुलीवरचा भात आणि बांगडा कढी ह्याची जी चव असते ना, आणि चुलीवरचं जे टेस्ट जेवणामध्ये उतरते ते अप्रतिमच लागते. तर आपण आता भात उतरवूया आणि बांगडा कढी ठेवूया चुलीवर. आता याला मस्त उकळी येऊ दे आणि उकळ आली की मग आपण त्यात सोलं टाकूया. आम्ही आगळ घालतो किंवा सोलं काहीही घालू शकता आणि त्याला मस्त टेस्ट येते आगळने. येस, आता ही कढी मस्तपैकी उकळू दे, मग फायनल लुक झाल्यावरती दाखवते मी तुम्हाला. तर आपण आता इथे थोडेसे बांगडे फ्राय पण करणार आहोत, रवा कोट फ्राय. आणि आईने सकाळी बाजारातून कलिंगण आणलं आहे. कलिंगण सध्या गरमीच्या दिवसात पोटात थंड असण्यासाठी खूप चांगलं असतं आणि आमच्याकडे कलिंगण खूप आवडीने खातात सगळे. तर बांगड्यासाठी आपण लाल तिखट, त्याच्यानंतर आपण हळद, मीठ आणि आगळ घालून ठेवूयात त्याला थोडा वेळ. त्यानंतर आपण त्याला फ्राय करूयात. आणि हा आहे आगळ, म्हणजेच कोकम ज्यूस. बस त्याला मिक्स करायला. एवढ्यात कुठे तयार होतं. आता हे ठेवूया आपण मीठ मसाला लागेपर्यंत आणि आपण ह्याला रवा कोट फ्राय करणार आहोत, ते पण चुलीवर. आमटी झाली की आपण हे करूया.
आली आमटीला. किती कडक ऊन पडलं आहे. हे आमच्या घराच्या मागची बाजू आहे आणि भरपूर ऊन पडलं आहे. हे वरती असं पूर्ण डोंगर आहे आणि थोडी झाडी वगैरे वाढली आहे. फिश फ्रायसाठी तवा ठेवला आहे चुलीवर. आता आपण तेल घालूया. येस. आणि बांगडा फ्राय करू. आणि आपलं गरमागरम चुलीवरचं जेवण इथे तयार आहे. हा बघा, कोकणचा रानमेवा. अजून भरपूर आहेत. ते येल्लो कलरचे आहेत, ते नंतर दाखवेल मी तुम्हाला. हा ऑरेंज कलरचा एक आई घेऊन आली होती आजीकडून. सो येस, मी हे रोजेस मुंबईवरनं घेऊन आली होती. मला रोजेस खूप आवडतात. थोडे रोजेस आम्ही देवाला घातले आणि कोणाकोणाला दिलेत, आणि एवढे राहिलेत, सो ते नीट राहावे म्हणून मी पाण्यात ठेवलेत. तसंच संध्याकाळी मी थोडं खाली फेरफटका मारायला शेतात गेली होती आणि मस्त असं संध्याकाळचा सुंदर असा व्ह्यू. रात्रीचा आम्ही भात खात नाही, सो आमच्याकडे भाकरी असते रात्रीची. आणि आपलं जेवण रात्रीचं हेच आहे, भाकरी, फिश कढी, आणि हे शिवले आहेत आईने दिले ते. दॅट्स इट फॉर टुडे. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.